नमस्कार, मी मुझम्मिल शेख. टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या आज आपण एक नवीन एपिसोड सुरू करतोय. त्याचंच नाव आहे ॲटो एक्सपर्ट. ॲटो एक्सपर्टमध्ये आज माझ्याबरोबर ॲटो इंडस्ट्रीमध्ये अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व. मुंबईत अनेक वर्षांपासून त्यांनी ॲटो इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने भरारी घेतली. आज जवळपास 30 ते 35 वर्षांचा ॲटो इंडस्ट्रीचा अनुभव असलेले माझे सहकारी मित्र हेमंत दळवी साहेब, मी तुमचं ॲटो एक्सपर्टच्या नवीन एपिसोडमध्ये स्वागत करतो. धन्यवाद सर, बऱ्याच दिवसापासून आपलं बोलणं सुरू होतं आणि तुम्ही मला म्हणत होते की आपण हे असं काय केलं पाहिजे, ॲटो एक्सपर्ट चालू केलं पाहिजे. तर मला सांगा, आज आपण पहिल्या एपिसोडमध्ये नागरिकांना, प्रेक्षकांना काय देणार आहात, काय माहिती देणार आहात? बघा, आपण खास करून उन्हाळ्यासाठी एक नवीन एपिसोड जो बनवतोय त्यात आपण इंजिन कंपार्टमेंट, टायर्स, गाडीची बॅटरी, गाडीचा रेडिएटर याविषयी माहिती देणार आहोत. बरं बरं बरं. नेमका हे 4 गोष्टींच्या मागे हेतू काय सर? म्हणजे हे आता का घेताय, पहिल्या एपिसोडमध्ये का घेण्याचं काय कारण? त्याचं असं आहे की आता उन्हाळा जबरदस्त वाढत चाललेला आहे आणि ह्या सगळ्या उन्हाळ्याच्या निगडीत ह्या 4ही गोष्टी आहेत. म्हणून आपण या गोष्टींवरती विचार करून सगळं सविस्तर माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहोत. तर सुरुवात कुठून करताय सर? आता मी हे बोनेट उघडतो, हां. तुम्हाला एक एक करून पार्ट सांगतो. बरं. आता तुम्ही हे इंजिन कंपार्टमेंट बघत असाल. यामध्ये हा रेडिएटर आहे. हा रेडिएटर आहे. हा. हा रेडिएटर आहे. तर या रेडिएटर मध्ये जेव्हा गाडी थंड असते, म्हणजे रात्री आपण गाडी जेव्हा येऊन पार्क करतो, तर सकाळी उठल्या उठल्या गाडी स्टार्ट करू नये. प्रथम आपण या रेडिएटर मध्ये पाणी आहे की नाही ते बघावं. त्यानंतर यामध्ये कूलंट आहे की नाही ते बघावं. नंतर ह्या बॅटरीमध्ये तुम्हाला एक गोष्ट कळेल की या बॅटरीच्या वरती हे जे 2 टर्मिनल आहेत त्यावरती जर काही फंगल असेल तर ते ब्रशने साफ करून घ्यावं. नंतर हे सगळं क्लिअर केल्यावरती आपण यामध्ये हे विंडशील्डचं पाणी आहे, म्हणजे काचेवर जे आपण पाणी मारतो तर ते पाणी पुरेसं आहे की नाही ते बघावं. त्यानंतर आपण येऊ पॉवर स्टीअरिंगकडे. पॉवर स्टीअरिंग ऑइल वगैरे परफेक्ट आहे की नाही बघावं. नंतर हे ऑइलचं गेज आहे, यामध्ये ऑइल किती आहे ते हे 2 पॉइंट दर्शवतात. ओके, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच आपण गाडीला सेल्फ मारतोय. ओके, जर गाडीमध्ये पुरेसं पाणी असेल तर गाडी गरम होत नाही. जर कूलंट असेल तर गाडीचं इंजिन थंड होण्यासाठी मदत होते. आणि गाडीची जर बॅटरी चांगली असेल तर गाडीचा सेल्फ इझिली लागतो, गाडी रस्त्यात कुठेही बंद पडत नाही. हे झालं आपलं इंजिन कंपार्टमेंट विषयी. गाडी जेव्हा आपण चालू करण्यापूर्वी गाडी जर उन्हात उभी असेल तर सगळ्या काचा खाली करून घ्याव्या, जेणेकरून ही आतली सगळी वाफ बाहेर जाण्यास मदत होते. त्यानंतर आपण गाडी चालू करायची आहे. चालू करून झाल्यावरती 1-2 सेकंद नंतर एसी चालू करायचा, जेणेकरून आतमध्ये जे इंजिन कंपार्टमेंटमध्ये जे असलेले दूषित वायू असतो तो आपल्या नाकातोंडामध्ये येऊ शकत नाही. आता आपण गाडी चालू करणार आहोत. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण पहिल्या सगळ्या काचा खाली करून घेऊ. आता आपण गाडीच्या काचा वरती घेतोय. आता आपण गाडीच्या टेम्परेचर विषयी बोलणार आहोत. आता तुम्हाला एक बघा, गाडीमध्ये एक C आणि एक H आणि एक मध्ये असा काटा दिसतोय. तर कधी पण गाडीचा जो टेम्परेचर काटा आहे तो अगदी मिडलला हवा. जर तो H च्या दिशेने असेल, म्हणजे हॉटच्या दिशेने, तर गाडी त्वरित बंद करावी. कारण जर H च्या दिशेने आपण गाडी चालवत राहिली तर गाडीचं फार मोठं इंजिनचं नुकसान होऊ शकतं, त्याचं गॅस्केट उडू शकतं. त्यामुळे कधीही लक्षात घ्या, ह्या
टेम्परेचर काट्यावर लक्ष द्या. हा टेम्परेचर काटा बरोबर मिडलला असला हवा आणि एच वरती जर गेला तर गाडी त्वरित थांबवावी. तसंच आता तुम्ही बघाल तर इकडे ई आणि एफ आहे. ई म्हणजे एमटी आणि एफ म्हणजे फुल. हे इंजिन विषयी आहे, इंजिनच्या फ्युएल विषयी. म्हणजे जर गाडीत पेट्रोल किंवा डिझेल किती आहे ते याच्यात आपल्याला सरळ सरळ दिसतंय. तर शक्यतो गाडीमध्ये हाफ टँक डिझेल किंवा पेट्रोल असावं. त्यामुळे आपल्या गाडीचा जो फ्युएल पंप असतो तो फ्युएल पंप खराब होत नाही, कारण फ्युएल पंपला पुरेसं इंधन मिळतं. त्यामुळे तो अतिशय सुरळीतपणे चालू राहतो. टायर विषयी बोलणार आहोत. टायरची जी ग्रीप असते, ह्या ज्या लाईन्स आहेत त्यातली ग्रीप आपण असं कॉइन वगैरे ठेवून बघू शकतो. आता हे बघा, याला जवळपास इतकी ग्रीप आहे, म्हणजे ही सफिशियंट ग्रीप आहे. जर आपण कॉइन टाकला आणि जर त्यात ग्रीप आपल्याला एवढीशी दिसली तर समजायचं टायर बरोबर नाही आहे. परत टायरकडे नीट लक्ष दिलं ना, जर टायर खराब असतील तर त्याला असे तडे गेलेले दिसतील किंवा टायरचा भाग जो असतो तो फुगलेला दिसेल. म्हणजेच काय, त्यात एअर पकडलेली असते. असे टायर कधीही चालवू नये, कारण ते रस्त्यावर चालताना ते कधी ब्लास्ट होऊ शकतात. सर, खूप चांगली आज माहिती तुम्ही दिलेली आहे. इंजिन विषय असेल, तुमच्या टेम्परेचर बद्दल असेल, टायर बद्दल असेल. सर मला सांगा, आज हा पहिला एपिसोड झाला. तुम्ही मला मागच्या वेळेस बोलले होते की आपण नागरिकांचे अनेक जे पैसे आहेत जे वाया जातात, वायपट जातात, ते पैसे आपण 70% पर्यंत किंवा 80% पर्यंत वाचू शकतो. ते कधी सांगणार आहे सर तुम्ही? ते आपण पुढच्या भागात सांगू. नक्की नक्की. तर आज आपल्याला चांगली माहिती हेमंत सरांनी दिलेली आहे. हा पहिला एपिसोड होता. तुम्ही दुसऱ्या एपिसोडसाठी पाहत राहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र. सबस्क्राईब करा, फॉलो करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्हाला एक मी 100% खात्री देऊन सांगतो की जर तुम्ही ही सिरीज पूर्ण जर पाहताल तर ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या एखाद्या बॉडीचं, म्हणजे तुमच्या गाडीच्या बॉडीचं पार्ट जर 25,000चं असेल तर मला सरांनी सांगितलं होतं की आपण तेच पार्ट कमीत कमी 3 ते 4 हजार रुपयात घेऊन देऊ शकतो. याचाच अर्थ की तुम्हाला 70 ते 80% तुमचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे नक्कीच दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हाला काही नवीन गोष्टी आम्ही दाखवणार आहोत. नक्कीच पाहत राहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मी होतो मुझम्मिल शेख, आपल्याबरोबर होते हेमंत देवी सर. इथेच थांबूयात, भेटूयात दुसऱ्या भागात. नमस्कार.